नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली। आत्महत्या करताना या शेतकऱ्याने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती। ती पोलिसांच्या हाती लागली आहे। कर्जवसुलीसाठी तगादा लावल्याने आर्थिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोरख कचूर शिरसाट वय वर्ष 48 असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे। सोमवारी दिनांक 25 रोजी पांगरी सुरेगाव रस्त्यावरील पोल्ट्री शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत शिरसाट यांचा मृतदेह आढळला। यावेळी त्यांच्या पत्नीने समोरील दृश्य पाहून आरडाओरड केली। त्यावेळी आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवला। त्यांच्या पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना कळवली। घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून दोडी येथील रुग्णालयात पाठविला। शिरसाट यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली। त्यात लिहिले होते की सिन्नर व्यापारी बँकेचे 1.5 लाख रुपये कर्ज होते, त्यापैकी 1 लाख रुपये कर्ज देणे आहे। बहुउद्देशीय बँकेचे 2 लाखांचे कर्ज आहे। 1,20,000 रुपये भरावेत म्हणून सारखा तगादा सुरू असल्याचे नोटमध्ये लिहिले आहे। याच आर्थिक विवंचनेतून शेतकरी गोरख शिरसाट यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। मृत गोरख शिरसाट यांच्या पश्चात पत्नी 2 मुले आहेत। त्यांचा एक मुलगा सिन्नरला खासगी कंपनीत कामाला जातो, तर दुसरा पोल्ट्री सांभाळतो। आर्थिक विवंचनेतून कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून सिन्नर तालुक्यातील शेतकरी गोरख शिरसाट यांनी आपली जीवनयात्रा संपवली। घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शिरसाट कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे।